कोणार्क, अपना शहर अपनी बातें। काफी समय से अधूरे पड़े स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह का काम आज फिर से शुरू हो गया है। उम्मीद करते हैं कि यह बनकर पूरी तरीके से तैयार हो जाएगा। आज मातेच्या कृपेने बऱ्याच वर्षापासून सभागृहाचं जे काम रखडलेलं होतं, काही तांत्रिक अडचणी आल्यात, मध्ये कोविडचा बराच प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामध्ये, आणि निधी अभावी 2 वर्ष झाले कोणतंही काम चालू नव्हतं। आज देवीची मातेची इच्छा झाली आणि त्या इच्छेनुसार आपले शहराचे आमदार कुमार आयलानी साहेब यांनी फंड देऊन काम चालू करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्याबरोबर आमचे उल्हासनगर शहराचे शहरप्रमुख चौधरी साहेब यांनी व महापौर, उपमहापौर, स्थायिक समिती सभापती या सर्वांनी पुढाकार घेऊन सर्वांनी फंड देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि फंड अवेलेबल केलेलं आहे। त्यामध्येच खासदार साहेबांकडे अंजना मस्के यांनी जी निधीसाठी मागणी केली होती, तर खासदार साहेबांनी पण श्रीकांत शिंदे साहेबांनी 25 लाखाचा निधी मान्य केलेला आहे आणि ह्या कामाला आता जी सुरुवात होणार आहे, हे काम मातेच्या कृपेने व्यवस्थित होणार आणि तडी जाणार एवढीच अपेक्षा बाळगतो। हे सर्व जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य ट्रस्टी बऱ्याच वर्षापासून झटत आहेत आणि त्यांच्याबरोबर मी पण, आम्ही सर्वांनी प्रयत्न करून सर्वांच्या प्रयत्नाला आता यश आलेलं आहे। हे सर्व देवीची कृपा आहे। बोलो अंबे माता की जय। जगदंबा मोठा देवी मंदिर, कौशलनगर, उल्हासनगर 3 या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या सभागृहाचे बांधकामाचे भूमिपूजन आज या ठिकाणी शहराचे प्रथम नागरिक महापौर लीलाबाई आशान, उपमहापौर भगवानजी भालेराव, आमदार कुमार आयलानी साहेब आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या सर्व सभागृहाच्या कामकाजासाठी या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय अंकुशजी मस्के साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला। गेले 5 वर्षापासून या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजासाठी त्यांनी आमदार निधी, त्यानंतर आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की त्यांच्या प्रयत्नाने खासदारांचा 25 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य यांच्या अनेकांच्या या ठिकाणी जवळपास 1 करोडपर्यंत निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। या ठिकाणी आमच्या परिसराचे आदरणीय नानासाहेब बागुल हे या ठिकाणी प्रयत्नशील असतात, त्यांचं सातत्याने मदत असते। त्यांचे चिरंजीव या ठिकाणी नगरसेवक आहेत स्वप्नील बागुल साहेब, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही या मातेच्या प्रति अतिशय या ठिकाणी आनंदाने आणि प्रेमाने या ठिकाणी ते या मंदिराच्या कामकाजामध्ये सहभागी होतात। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।